हाय मैत्रिणींनो, बघा आज आपण ब्लाऊजची पाठीमागची बाजूचा गळा बघणार आहे. आपण ब्लाऊज कसा कट करायचा आणि कसा गळा जॉईन करायचा हे बघा. हे असं आखून घ्यायचं आहे. आखून घेऊन मस्त लहान मोठं तुमचा गळा जसा असेल तसं आपल्याला हे पहिलं कट करून घ्यायचं आहे. कारण कोणाचा गळा छोटा असतो, कोणाचा गळा मोठा असतो, कोणाचा गळा असा लोट्टा गळा असतो. माझा गळा खूप मोठा आहे आणि लोट्टा गळा असतो माझा, त्यामुळे बघा मला डबल कट करावं लागते. त्यामुळे मी तुम्हाला परत आखून दाखवते. हे बघा, एवढी बाजू परत माझ्यासाठी कट करून घ्यायची, कारण माझा गळा खूप मोठा असतो आणि माझी उंची पण खूप मोठी असते बरं का. ब्लाऊजची लांबडी असते अशी, त्यामुळं माझी उंची 14ची आहे. तुम्हाला तर माहिती आहे, मी कटिंगमध्ये सांगितलं होतं माझी उंची 14ची आहे. आणि आपण ते शिवून आपल्याला 13.5 होते, कारण परफेक्ट शिवल्याच्या नंतर 13.5 होते, कारण अर्धा इंच जातो तो कट होऊन पाऊन जातो. तर बघा अशी जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर आणि ब्लाऊज पीस असा सरळ ठेवायचा आणि वरची बाजू त्याच्यावरून टाकायची आणि मस्त गळा असा गोल 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 शिलाई मारून घ्यायची. हे बघा, आपण गळा मस्त टिचिंग करून घेतले. आणि इथं थोडंसं बघा, मला गळा थोडासा असा वाकडा वाटला, तर त्याच्यावर मी परत बघा टीप मारून घेते आतल्या बाजूनी. हे बघा, आणि त्याला आतमध्ये घ्यायचं असं ओढून. हे बघा, घेतले बघा मी आतमध्ये कट करून घ्यायचं धागा. हे बघा, एकदम परफेक्ट आले. आता खालची बाजू आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, कंबरपट्टी. हे बघा, व्यवस्थित पट्टी बरोबर पट्टीमध्ये शिलाई आली पाहिजे असं मारून घ्यायचं. आणि आपण आता हा गोल गळा कट करून घेऊया व्यवस्थित. हे बघा, हे असं कट करून घ्यायचंय दोरा बघा. आणि ह्याच्यामध्ये ना छोटे छोटे शिलाईच्या आतमध्ये असं कटिंग करून घ्यायचंय. मी तुम्हाला दाखवते कसं कट करायचं आता ते. हे बघा, छोटे छटके असे मारायचे. आपण थोडं कट करून घ्यायचे. पूर्ण गळ्यापत्तर मारून घ्यायचं आपल्याला. छोटे असे चटके मारून घ्यायचे कात्रीनं. मग तो गळा आपल्याला फोल्ड करायला सोपा जातो आणि गळा व्यवस्थित बाहेरचा दिसतो. हे बघा, आपण अस्तर जॉईंट केलं होतं, ते अस्तर आता अजिबात काही दिसत नाहीये, कारण मेन म्हणजे आपल्याला पाठीमागची बाजू महत्त्वाची असते. आतली बाजूचं काही एवढं इम्पॉर्टंट नसतं. त्यामुळं मी अस्तर जॉईंट केलाय. आणि मेन म्हणजे काय झालं माहिती आहे का, आपण लांब बाही मी अचानकच ठरवली लांब बाही करायची आहे म्हणून, त्यामुळं अस्तर जास्त लागले. कारण साधा अस्तर आपण घ्यायला गेलो नॉर्मल साध्या छोट्या बाहीचं 80 सेंटीमीटर पीस असतो आपला, आणि लांब बाही करायची म्हणलं तर डबल 80 सेंटीमीटर लागतं त्याला. पण मी काय केलं, त्या 80 सेंटीमीटरमध्येच सगळं जॉईंट करून घेतले. लांब बाहीसाठी पण त्यातलंच अस्तर घेतलं आहे आणि बघा पाठीमागच्या गळ्याला पण त्याच्यातलेच मी तुकडे करून जॉईंट केल्यात. पण ती जॉईंट मी आतल्या बाजूने असतं म्हणून ही जॉईंट करून घेतल्यात. बाहेरच्या बाजूला आपलं साडीचं कापड जे असतं साडीचं, त्याच्यानं तुकडे नाही करता येत आपल्याला, पण अस्तर जॉईंट करता येतो, कारण अस्तरची बाजू आतल्या बाजूने असते त्यामुळं. हे बघा, एकदम परफेक्ट दिसते का नाही. बघा, मस्त गोल गळा आलाय आणि टिचिंग पण खूप छान आली. आणि पाठीमागचा गळा आपला जेवढा पाहिजे तेवढा आला, एकदम परफेक्ट आलाय बघा. आणि इथं आपला टक्स मारून घ्यायचे आहेत. गळ्यापासून पुढच्या बाजूला साईडला 2 इंच अंदाज घ्यायचा आणि टक्स मारून घ्यायचे. आणि कधीही लक्षात ठेवायचं की टक्स किती पाहिजेत, फक्त गळ्याच्या खाली टक्स पाहिजेत, गळ्याच्या वरती टक्स गेला नाही पाहिजे, कारण तिथं गोळा येतो. एकदम असं दुमडून जातं ब्लाऊज, त्यामुळं गळ्याच्या खालीच टक्स घ्यायचं, जास्त वरती पण घ्यायचं नाही आणि जास्त खाली पण घ्यायचं नाही. त्यामुळं बघा, हे बघा, दोरा तुटलाय माझा. दोरा मी जॉईंट करून घेतला तिथंच आणि लगेच बॉबिनला लावलाय, कारण मशीनचं काम करायचं म्हणलं की अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतातच. धागा तुटतो, बॉबिनमधला दोरा तुटतो, दोरा संपतो, त्यामुळे सगळ्या गोष्टी जॉईंट करून घ्याव्या लागतात आपल्याला. कारण मी एडिट करताना का केलं नाही, कारण ह्या गोष्टी तुम्हाला पण कळल्या पाहिजे. कारण काही बऱ्याच ताई माझ्या काही शिकलेल्या असतात, पहिलं सुरू नाही का लग्नाच्या आधी पण शिकलेले असतात. काही जणाला माहीत असतं आणि काही जणाला काहीच माहीत नसतं, त्यातलं शून्य असतं. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी माहीत राहावं म्हणून मी हे एडिट करतानाच कट केलं नाही आहे. हा मेन पॉईंट आहे. आणि हा बघा, मस्त गोल गळा झाला आहे आपला, परफेक्ट झाला बघा. एकदम उंची बघा, बरोबर 14 उंची झाली आपली. माझ्या ब्लाऊजची 14 उंची आहे. आता ती आपला पूर्ण वरची बाजू आपण जॉईंट करून घेणार आहे, तर आपली 13.5 होते परफेक्ट. आता हे बघा, मस्त आपण शिवून घेतले. आता गळा पाठीमागची बाजू बरोबर गळा झालाय. आता मला काय लटकन लावायची नाही, पण माझा मोठाच गळा आहे. तर बघा, माझी गळ्याची मागची बाजू शिलाई कशी वाटली आणि गळा कसा वाटलाय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि बघा, मी आता ह्याच्यानंतरची बाही शिवून घेणार आहे. बाहीचा माप कसा घ्यायचा तो मी तुम्हाला नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये दाखवते, कारण हा व्हिडिओ खूप मोठे होत आहेत, त्यामुळे तुम्हाला पण कंटाळा यायला नको. पाठीमागचा गळा एकदम परफेक्ट झालाय. ह्याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल.